आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधनी नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात. अगदी सोप्या पद्धतीने आणि खायला पण मऊ लुसलुसीत. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. आज मी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन स्पेशल नारळी भात बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते. नारळी भातासाठी मी इथं लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला 1 वाटी. आता 1 वाटी तांदूळ, त्यासाठी 1 वाटी मी खोबरं किसून घेतले ओल्या नारळाचं. अर्धी वाटी गूळ घेतले, बदामाचे काप घेतलेत, थोडे काजूचे काप घेतलेत. हे दुधामध्ये मी केशर टाकले 2-3 काड्या, तर भाताला चांगला कलर येण्यासाठी. अख्खी वेलची घेतल्यात 3 आणि वेलची पावडर थोडी. 3-4 लवंगा घेतल्यात. दालचिनीचे तुकडे 2 घेतलेत. काळी मिरी 2-3 घेतल्यात आणि चवीसाठी मीठ घेतले आणि साजूक तूप. इथे मी 2-3 वेळा तांदूळ धुवून घेतलेला आहे. तुम्ही भिजत ठेवला नाही तरी चालेल. आणि हा मी बासमती घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. चला तर मग आपण आता नारळी भात करायला सुरुवात करू. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकते. आता व्यवस्थित तूप तापवून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये काळी मिरी आणि लवंगा टाकू आणि दालचिनी. ही वेलची आहे ती अख्खी नाही टाकायची, थोडेसे असे फोडून टाकायचे, म्हणजे तिचा वास दरवळतो सर्वीकडे. आता हे मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण धुतलेला तांदूळ टाकू 1 वाटी. आणि तो मिक्स करून घेऊ चांगला हलवा हाताने. आता हा चांगला मिक्स झालाय. आता थोडंसं मीठ टाकू त्याच्यामध्ये चवीपुरतं आणि अर्धा लिंबाचा रस, म्हणजे भात मोकळा होतो. आता तांदूळ चांगला मिक्स करून झालाय. आता मी पाणी गरम करून घेतलंय. आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलाय त्याच वाटीने 2 वाट्या पाणी टाकायचं तांदळामध्ये. आणि ह्याला परत मिक्स करू आणि चांगली दणकवून उकळी आणू. ह्याच्या अगोदरच झाकण ठेवायचं नाही, पाणी आटत आलं की शेवटी झाकण ठेवायचं. आता भातातलं पाणी आटलेलं आहे. आता गॅस कमी करून आपण त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवू, म्हणजे तो भात चांगला शिजला जाईल आतल्या आत. आता भात झालेला आहे आपला. आता गॅस बंद करू आपण आणि त्याला हलवून घेऊ. आणि असाच मोकळा ठेवून देऊ आपण. आणि इकडे आता गुळाचं आणि खोबऱ्याचं सारण करू ह्याच्यामध्ये टाकायला. ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं, आता असंच ठेवायचं मोकळं. आता गुळाचं आणि खोबऱ्याचं सारण करण्यासाठी मी ते 1 कढई तापत ठेवले, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊ. तूप टाकलं. आता गूळ टाकू आपण आणि त्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे. मी इथे तुपामध्ये त्याला विरघळून घेते, तुम्ही पाण्यामध्ये पण घेतलं तरी चालेल. फक्त पाण्याचं प्रमाण जरा कमी घ्यायचं, कारण आपण भात आधीच शिजवून घेतलेला आहे, नाहीतर त्यातलं पाणी जास्त भातात लागेल भाताला. सतत हलवत गोळाच्या गाठी मोडायच्या. आता गूळ इथं विरघळून झालं. आता त्याच्यामध्ये खोबरं टाकू. आता हे मिक्स करून घेतले चांगलं. आता त्याच्यामध्ये बदाम टाकू आणि काजू.
आता गॅस बंद करू आणि गॅस बंद केल्याच्या नंतर वेलची पावडर, आपला भात पण तिकडे थंड होत झालाय. आता त्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊ. आता आपण भात शिजवून घेतलाय तो इथे घेतलाय, त्याच्यामध्ये हे मिक्स करू. फक्त गॅस पेटवायचा नाही अगोदर. हे चांगलं मिक्स करायचं. आता हे मिक्स करून झाले चांगलं. आता वरून केशरचं दूध टाकायचं. म्हणजे कलर येईल चांगला भाताला. आणि परत मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स झाले. आता गॅस पेटवते आणि 5 मिनिटं परत त्याला वाफ देते. गॅस स्लो ठेवायचा वाफ देताना. 5 मिनिटं त्याला आपण शिजवून घेऊ. आपला गरमागरम नारळी भात तयार आहे. पण कसा मस्त मऊ लुसलुशीत अगदी झाला आणि छान कलर पण आलाय त्याला. आता गॅस बंद करून एका भांड्यात काढून घेऊ आपण. आपला भात बघा किती छान झालाय. मस्त मोकळा झालेला आहे. आता गार्निशिंग साठी थोडं वरून खोबरं टाकू. आणि थोडे काजू आणि बदामचे काप टाकू. आपला नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात तयार आहे. त्याच्यामध्ये खोबऱ्याचा आणि गुळाचा फ्लेवर भारी उतरलाय आणि याचा केशरचा कलर पण छान झालाय, उतरलाय त्याच्यामध्ये भातामध्ये.